यात एक ब्रेकिंग न्यूज येते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरेंचं अखेर ठरलंय। शरद पवारांची साथ सोडून ते भाजपमध्ये प्रवेश करतात। 30 मे रोजी त्यांच्या भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। भाजपच्या तिकिटावर तनपुरे विधान परिषद लढणार अशी माहिती मिळते। नुकत्याच झालेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीवेळी त्यांनी माघार घेतली होती। तेव्हापासूनच ते नाराज असल्याची चर्चा होती। अशातच त्यांनी त्यांचे मामा जयंत पाटील यांचा फोटो फेसबुक डीपीला ठेवल्यामुळे भावनिक वातावरण निर्माण झाले। तर प्राजक्त तनपुरे 30 मे रोजी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, प्राजक्त तनपुरे नाराज असल्याची चर्चा होती आणि आता भाजप प्रवेशाची तारीख समोर येते। नक्कीच शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानावा लागणार आहे, कारण की गेल्या काही दिवसांपासून प्राजक्त तनपुरे हे नाराज असल्याचं सांगितलं जात होतं। राहुरी पोटनिवडणुकीच्या वेळेस देखील प्राजक्त तनपुरे यांना राष्ट्रवादीकडून खरं तर उमेदवारी देण्यात येणार होती, मात्र त्यावेळेस देखील त्यांनी माघार घेतली होती आणि त्या ठिकाणी निवडणूक लढवणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं होतं। आणि ही निवडणूक लढू नये यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील भेट घेऊन त्यांची मनधरणी केलेली पाहायला मिळाली होती। विखे पाटील देखील त्यावेळेस सोबत होते आणि आताच कुठेतरी अशी माहिती समोर येते की ज्या विधान परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, अहिल्यानगर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्राजक्त तनपुरे ही निवडणूक लढतील आणि त्यासाठीच कुठेतरी आता 30 तारखेला हा त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते। धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी। तर तनपुरे ही 30 मे रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते।